तर आता जे एक स्नेक कॉल आलेला आहे, आमचेच पोलीस अंमलदार आहेत, आमचे परिवार मित्र आहेत. तर त्यांच्या घराजवळ त्यांच्या अंगणामध्ये कुठलाही साप आलेला आहे. साप कोणता आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. तर जाऊन पटकन चेक करूया कोणता साप आहे. व्हिडिओमध्ये एंडपर्यंत करा, म्हणजे सापाचं वर्णन आणि सापाची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की देईन सोडताना. चला तर चल चल चल. बाबू एक मिनिट आहे का साप जागेवर? हो जागेवरच आहे, मी त्याला वॉच करतोय. ठीक आहे. फिरवतोय. ओके ठीक आहे, लक्ष ठेवा. मी काय म्हणतोय, त्या भवानी मंदिराच्या इथून पुढे ना लेफ्ट टर्न. तू ते मोठी रेंजची बातमी आणतोय. मोठी तिकडनं भवानी मंदिरकडनं माझा काय पुढे अडकेल ती साळवीच्या घराच्या इथे. साळवीच्या घराच्या इथून का? भवानी मंदिरात गाडी आता घातली. हा, खाली घातली की नाही घातली नाही. मी आता निघालोय. खाली घातल्यानंतर राईट मारायचा ना पुढे. ये येतो लक्ष ठेवा. येतो त्या रोडला सरळ पुढे ये. ठीक आहे ना. अजून मी आलो नाही, फाट्यावरती पोहोचलो नाही अजून. मी आत्ताशी निघालोय. हा, मी काम करतो. ऐक ना, ब्रिज खाल नाहीये सर. ब्रिज खाल नाही. ओके भवानी मंदिरकडे येऊ नको. ओके हो बाय, मागे चल. सुटलं ट्रॅफिक सुटलं. येतोय गेटकडनं परत पाठी घेऊन जातो. नाही सुटलंय. येतो हळूहळू. पुढे गाड्या आहेत ना 4 व्हीलर, त्यामुळे जरा स्लो चाललंय, बाकी काय नाही. बाईकच काढली होती असं वाटायला लागलं मला आता. मागे चल मागे चल. पुढे नाही यायचं. हो, आपल्या फाट्यावर ट्रॅफिक जाम. नाही झालं निघालो, आलो पुढे. आता येतोय. मला फक्त रस्ता सांगा. पुढून लेफ्ट मारल्यानंतर सरळ जायचं ना आतमध्ये. फोन चालू ठेव. कुठे पोहोचलो थोडं सांग. ओके आता पोचलो कुठे माझ्या जैतापकर कॉलनी. ये नायरची विक्री काढली. हा, नाही वर नाही जाणार तो. केवढा आहे? काय रे भवानी मंदिराच्या इथून नको पुढून टाकू ना. पूर्ण घालतो रे. ओके घालतो. ब्रिज खाली ना. ओके आलो. लवकर ये. अरे बापरे. लेफ्ट मला पुढे. सॉरी हा सर आलो. हा पुढे चढलो. एकच मिनिट. चढलो लेफ्ट. एकच मिनिट टोकाला लास्ट. ओके एकच मिनिट. हा लेफ्ट मला. लेफ्ट मला. अच्छा, डांबीकरण संपते तिथून. लक्ष्मी सदनच्या पुढे ना. ओके लेफ्ट मला. उतारायचं राईट मला. ओके लक्ष राहते. कुठे? त्या पानाखाली दिसला. काठी चालू काय त्याला. हा बिनुशरी ना. हे नानेटी. कोण नानेट. बिनुशरी. चला ठीक आहे. खोटा आहे तो पकड. ये इकडे ये. हा बिनुशरी चावतो पण काय होत नाही. बिनुशरी आहे. मगाचपासून तेच सांगते. काय काका खोटं आहे ते. नानेटी. हा नानेटी म्हणतात त्याला. पाण्यात पावसात भरपूर बाहेर पडतात. हा
हा नाही व्यवस्थित हँडल केलं हलक्या हाताने खावत नाही बाबू. दाबू नको हा, दाबू नको बाबू, दाबायचं नाही बाबू. ये नाही चावत नाही सहसा हँडल व्यवस्थित केलं ना. दाबू नका बाबू, बाबू दाबायचं नाही. असं हातावरती चालवायचं असं असं. हां पुढे दुसरा हात लगेच पुढे घे, दुसरा हात पुढे घे, हात पुढे घे. हां हां बघ असं नाही करायचं बाबू. बाबू आहे बघ साप आहे ना कधी पण असा हातात फिरवायचा असा, समजला. दाबायचं नाही बघ असा असा. हां सांभाळून बघ असा दोन्ही हाताशी ठेव, दोन्ही हाताशी ठेव. हां कुठे शिकवत नाहीत बाबू. असं नाही पकडायचं, असं दाबायचं नाही. हे बघ असं, हे बघ दिसलं, हे बघ मग मी हात कसं करतो दिसलं, हे बघ. हां हां लगेच दुसरा हात पुढे टाक, दुसरा हात पुढे टाक. खोटा आहे ना तो. हे बघ असं करायचं असं असं एकदम प्रेमाने. मोठा असतो जास्तीत जास्त. हा होतो 3 फुटापर्यंत होतो. हे पिल्लू आहे काय? हा हे थोडंसं म्हणजे एवढं आहे, एवढं पण नाही. 2.5 2.5. धर चिपळ टाकायला किसात किसात घेऊन जाईल. तर मित्रांनो आत्ता जो जस्ट स्नेक रेस्क्यू केलेला आहे त्याचं नाव आहे स्ट्राईप किल बॅक. मराठीमध्ये याला नाणेटी म्हणतात. तुम्ही ह्याच्या शिफ्टीवरती 2 पट्टे बघू शकतात. स्ट्राईप आहेत अशी 2 म्हणून याचं नाव आहे स्ट्राईप किल बॅक. किल बॅक ही फॅमिली आहे. इंग्लिशमध्ये त्याला तसं नाव आहे आणि मराठीमध्ये याला नाणेटी म्हणतात. तर बऱ्याच वेळा आपल्या इकडे गावी किंवा ह्याची समज आहे की एक मारल्यानंतर 7 बहिणी बाहेर येतात. तर त्याच्यामागचं सायंटिफिक असं रिझन आहे की हे मेटिंगच्या पिरियडमध्ये ह्यांच्या अंगात एक विशिष्ट प्रकारचा वास सोडतात. त्याच्यामागे नर अट्रॅक्ट होतात किंवा फिमेल अट्रॅक्ट होतात. तर त्यावेळेला ते एकत्र येतात आणि समजा कोणी मारला असेल साप घराजवळ, हा साप जर मारला असेल तर त्या सापाच्या अंगातनं सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा वास निघतो. त्या वासाला ते अट्रॅक्ट होतात. त्याच्यामध्ये एक मारल्यानंतर किंवा एका ठिकाणी ते 7 किंवा 8 असे आपल्याला 7 किंवा 7 असं नाही त्यापेक्षा जास्तही दिसतात. तर हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे आणि तुम्ही ह्याचं वर्णन व्यवस्थित बघू शकता. ह्याच्या अंगावरचे थांब बाबू, बाबू एक मिनिट इकडे 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 उभा राहा, बस खाली. ह्याच्या अंगावरती बघू शकता 2 पिवळे लाईन. हे पूर्ण शेपटीपर्यंत असतात. ही जी लाईन आहे ही पूर्ण शेपटीपर्यंत असते आणि थोडं रागावल्यानंतर हे निळसर तुम्ही बघू शकता स्काय ब्ल्यूमध्ये थोडेसे शेड त्याचे. आणि त्याचं तोंड व्यवस्थित बघा. चेहऱ्याच्याकडे थोडासा येल्लो कलर दिसत असेल तुम्हाला. तर हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की प्रत्येक सापाला एकदम निरखून पहा. तुम्हाला साप कोणताही दिसल्यानंतर आपण फक्त वळवणारा प्राणी साप असंच बघतो, पण व्यवस्थित निरखून बघितल्यानंतर प्रत्येक सापामध्ये प्रत्येक सापाच्या अंगावर वेगवेगळे पॅटर्न असतात. त्या वेगवेगळ्या पॅटर्न्सवरनं त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे विषारी साप दिसायला वेगळे, बिनविषारी साप दिसायला वेगळे. तर आपण ह्याला आता रिलीज करूया. हां तू कर. ओके सोड जरा थांब एक मिनिट थांब बाबू. हा खूप शांत साप असतो तसा, पण ह्याला व्यवस्थित हँडल करावं लागतं. आता हा लहान आहे पण मी ह्याला सांगतोय सापाला कधीही दाबायचं नाही बाबू, ठीक आहे. पकडताना कधी पण असं, सोडताना, ठीक आहे. हां सोड इथे सोड इथे सोड खाली सोड बाबू, इथे सोड, इथे सोड. हां सोड लोक बाबू तिथे. हां सोड ठेव खाली. हां तर हा होता एक बिनविषारी साप. माझा प्रयत्न आहे की तुम्हाला सगळ्या सापांची जे मला साप मिळत आहेत किंवा स्नेक कॉलवरती आपण पकडतो त्या सापांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची, ज्याच्याने असं होईल की तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या मित्रांच्या घराजवळ किंवा तुम्ही कुठेही साप पाहिला तर तो तुम्हाला ओळखता यावा आणि विनाकारण त्याला न मारता व्यवस्थित कसा रेस्क्यू करून त्याला सोडायचा हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या वेळेला सांगेन. पण प्रॉब्लेम असं होतं की व्हिडिओ रेस्क्यू कशी करायची किंवा त्याला कसं पकडायचं हे मी सांगू शकत नाही, कारण त्याचा गैरवापर काही लोक करतात. त्याच्यामुळे मला सांगायची इच्छा होत नाही आहे. मला असंच वाटतं की सगळ्यांनी ते साप व्यवस्थित पकडून सुरक्षित ठिकाणी सोडावे वगैरे किंवा जंगलात सोडावे, पण काही त्याचा गैरवापर करू शकतात. त्याच्यामुळे मी सांगत नाही की ती हँडलिंग कशा पद्धतीत करायची. पण नक्कीच कोणी धाडस करू नका. विषारी साप आणि बिनविषारी साप ज्यांना ओळखता येत नाही त्यांनी डायरेक्ट जाऊन पकडू नका. पकडल्यामुळे तुम्हाला चावू शकतो किंवा इजा होऊ शकते. त्याच्यामुळे कृपा करून करू नका. हां
तुम्ही बोलू शकता की तुम्ही त्याच्या हातात साथ देता, कारण माझं त्याच्याकडे 24 तास लक्ष असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला मी बिनविषारी सापात हातात हँडल करायला देतो, जोपर्यंत त्याला जी सवय होत नाही किंवा त्याला त्याचा बिहेवियर कळत नाही किंवा त्याची मनातली भीती जात नाही. इन फ्युचर पुढे कदाचित तोही सर्पमित्र बनेल. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुमचे काही सजेशन्स असतील तर मला नक्की तुमचे सजेशन्सवरती काम करायला किंवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला नक्कीच आवडेल. तुमचे काही सजेशन असेल तर नक्की मला व्हिडिओमध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.